नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरामधल्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। वसतिगृहातील सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्न विषबाधेचा त्रास झालाय। विद्यार्थ्यांनी डाळ भात, शेवग्याची भाजी आणि चपाती असं जेवण केलं होतं। या जेवणानंतर अचानक प्रकृती बिघडल्यानं वसतिगृहात एकच गोंधळ उडाला। वसतिगृहातील जेवण केल्यानंतर अवघ्या 15 मिनिटात अनेक विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला। त्यानंतर विद्यार्थ्यांना तातडीनं शहादा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। 8 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना शहाद्याच्या खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी हलवण्यात आले। दरम्यान या घटनेनंतर वसतिगृहात अधीक्षक किंवा अन्य जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचा गंभीर आरोपही समोर येतोय। तसेच शनिवार रविवारी वसतिगृहात अधिकारी किंवा कर्मचारी राहत नसून एका कुटुंबाकडून विद्यार्थ्यांसाठी जेवण तयार करून दिले जात असल्याची माहिती समोर येते। विद्यार्थ्यांनी यापूर्वीही निकृष्ट दर्जाच्या अन्नाबाबत तक्रारी केल्याचा दावा केला जातोय, मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिलेत। या घटनेमुळे पालक, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। समाज कल्याणच्या जवळपास 20-25 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झालेली आहे। काही विद्यार्थ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्यांना खासगी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले आहे। माझं असं मत आहे की शासन विद्यार्थ्यांवर खर्च करत असते, पण इथे कोणीतरी वार्डन आहे जो कधीच इथे उपलब्ध नसतो, हजर नसतो, आणि कोणीतरी बिहारी परिवार आहे जो यांना कायम स्वयंपाक करून खाऊ घालत असतो। मुख्यालयीन वेळेत ते कधीच कार्यालयात हजर राहत नाही। शासनाने याची गंभीर दखल घ्यावी। नवबौद्ध समाज कल्याण समिती मार्फत त्या ठिकाणी मुलांची वसतिगृह आहे। त्या वसतिगृहामध्ये सायंकाळच्या जेवणामध्ये फूड पॉयझनिंग झालं। त्यातले 4 मुलं सुरुवातीला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला आणले, तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही आणून त्या ठिकाणी तपासणी सुरू आहे आणि सर्व मुलं स्टेबल आहे। थोडे घाबरून गेलेले, पण त्यांच्या संपूर्ण प्रकृतीवर आम्ही लक्ष देऊन आहोत। सिव्हिल सर्जन स्वतः त्या ठिकाणी आले आणि शहरातले सर्व डॉक्टर त्या ठिकाणी आम्ही बोलवून घेतले, खाजगी डॉक्टर ते देखील त्या ठिकाणी उपचार करत आहेत। नातेवाईकांना काळजी करण्याचं कारण नाही, आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत। कोणतरी माणूस आले होते सर तिकडं, त्यांनी सांगितलं आम्ही सोमवारी येणार जेवण चेक करायला, पण ते थोडंसं जेवण एक दिवसासाठी ना जेवण चांगलं बनवून घेतलं। दुसऱ्या दिवसापासून तसं जेवण कच्च्या भात सगळे व्हायला लागून गेला। दगड निघायचे आणि आळे निघायचे जेवणामध्ये, पोटामध्ये ना दुखायला लागलं। कोणाचे पाणी खराब येत होतं सर, सगळं कसं येत होतं सर। आमच्या शाळेत भातमध्ये काही बी तांदूळ, कडे बुडे काही बी निघते। आणि आता आज काय झालं, आमचे मुलं आहे ना पोट दुखत आहे, कोणाचं पेज निघतं, कोणाचं खूनचे उलटे होत आहे, कोणती बेहोसून जाते, कोणाला ओस बी नाही येतोय। 25 ते 26 मुलांना आपल्या हॉस्पिटल्समध्ये घेऊन आले, तर त्यांची कंप्लेंट होती की जेवण केल्यानंतर कोणाला उलटी, नौसिया आणि वॉमिटिंग सारखं वाटत होतं। त्याच्यामुळे आपल्या आरएक्सला सर्व मुलांना ऍडमिट करण्यात आलं होतं। त्याच्यात 5 मुलं जे होते त्यांना थोडा जास्त त्रास होता, त्याच्यामुळे त्यांना रेफर केलं। ते 5 मुलं स्टेबल आहे आता, आणि सध्या आपल्याकडे जे काही 20 मुलं ऍडमिट आहे ते सर्व स्टेबल आहे, सर्वांवरती ट्रीटमेंट चालू आहे।